नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण सुरू केलेल्या सिरीज मध्ये जी सैनिकी स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल व नवोदय या परीक्षांसाठी आहे त्यामधला दुसरा चॅप्टर आहे बघा आपला फ्रॅक्शन अँड डेसिमल फ्रॅक्शन। त्यामधला आपण पहिला प्रश्न बघूया। काय म्हणते? एक्सप्रेस ₹2.25 इन फ्रॅक्शन, म्हणजे आपल्याला ₹2.25 आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे। मित्रांनो बघा, पॉइंटच्या अलीकडला काय असतो? पूर्णांक असतो, त्याला काही कन्वर्ट करायची गरज नसते, ते डायरेक्ट लिहून टाकायचे, 2 लिहून टाका। आता पॉइंटच्या पुढलं जे आहे काय 2.5 याला आपण कन्वर्ट करू फ्रॅक्शन मध्ये। चला बघा, 0.25 याला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे। फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं की पॉइंट काढून टाकायचा। पॉइंट काढून टाकायचं म्हणजे काय होणार? हे 25 होणार। आता हे पॉइंट काढलेत म्हणजे ते आता काहीतरी करावं लागेल चेंज आपल्याला। बघा, वर 2 पॉइंट न सरकवलंय आपण, मग खाली किती घ्यायचं? 100 घ्यायचं। किती? 100, बरोबर आहे का? मग चला, काय 25 एक 25, 25 चोक 100, किती आलं फ्रॅक्शन? 1/4 आलेला आहे, त्याच्या बाजूला लिहून टाकायचं 1/4। म्हणजे बघा, ₹2.25 आपण 2.14 असं आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकतो। पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा। चला, काय ऍडिशन दिली आपल्याला? काय दिली? ऍडिशन फ्रॅक्शनची। फ्रॅक्शनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना नेहमी आपल्याला काय लागतंय? त्याचे डिनॉमिनेटर सेम लागतात, त्याचे छेद सेम लागतात। मग काय करू मित्रांनो, ह्या सगळ्यांच्या डिनॉमिनेटरचा एलसीएम घेऊ। बघा, 2, 3 आणि 4 यांचा एलसीएम किती येतो मित्रांनो? तुम्ही जर काढलं ते येतो 12। मग सर्वांचा छेद आपण 12 करूया। बघा, सर्वांचा छेद 12 कसं करायचं? बघा, 2 ला मी 12 कसं करू शकतो? बेसख 12। बघा, खाली 6 न गुणलं, वरी पण 6 न गुणावं लागेल। पुन्हा 3 चोक 12 म्हणजे वरी पण 4 न गुणावं लागेल। 4 त्रिक 12 म्हणजे वरी पण 3 न गुणावं लागेल। चला, झालं। बघा, सर्वांचा छेद समान झालेला आहे, एकदा आपण लिहू शकतो। चला, 12 लिहिलं। 6 एक 6 अधिक 4 एक 4 पुन्हा 3 एक 3। आता आपण बेरीज करायची सिंपल अंशांची। 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13/12 आपलं उत्तर आलेलं आहे। मित्रांनो, आणखी आपण त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू शकतो। कसं? बघा, 12 एक 12, 12 एक 12, उरला किती? 1 आणि छेद 12, म्हणजे आपण 1.1/12 पण लिहू शकतो। त्यानंतर दुसरं आहे बघा वजाबाकीचं। बेरीज आणि वजाबाकी मध्ये आपल्याला छेद समान लागतात। बघा, 3, 5 आणि 4 यांचा जर आपण एलसीएम घेतला, बघा 3, 5 आणि 4 चा एलसीएम किती होतो? 3 5 15 आणि 15 चोक 60, 60 त्यांचा एलसीएम होतो। म्हणजे आपण छेद 60 लिहूया। किती? छेद लिहूया 60। चला, मग 3 ला 60 कसं करायचं? बघा, किती किती न गुणल्यावर 60 येते? 3 ला 20 न, 20 त्रिक 60 म्हणजे वरी पण 20 न गुणूया। चला, पुन्हा 5 ला किती न गुणल्यावर होते? 12 पंचे 60, चला 12 न गुणूया, इथं पण 12 न गुणूया। आणि 15 ला किती न गुणल्यावर येतंय? सॉरी, 4 ला किती न गुणल्यावर 60 येतंय? 15 ने, म्हणजे 15 चोक 60, इथं पण 15। चला, मग सगळ्यांचा छेद आला 20 त्रिक 60, 12 पंचे 60, 15 चोक 60, एकदाच कॉमन घेतला। चला, मग काय ते 20 7 40 म्हणजे 140, पुन्हा हे वजाला वजा 12 दुनी 24 आणि पुन्हा हे वजाला वजा 15 एक 15। आता मित्रांनो, आता काय सिंपल फक्त आपल्याला वरली वजाबाकी करायची। बघा, 140 मधून 24 गेले, किती उरले? 116। 116 मधून 15 गेले, किती? 101, बरोबर। म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 101/60, बरोबर। आता याला पण आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू शकतो। कसं? 60 एक 60, 60 एक 60। बघा, एक पूर्णांकाला उरलं वरी किती? 41, म्हणजे 1.41/60 असं आपलं उत्तर येणार, बरोबर का? त्यानंतर आता पुढलं मल्टिप्लिकेशनचं आहे। मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये छेदाचा काही संबंध नसतो, म्हणजे सेम करायची काही गरज नसते। बघा, आता मित्रांनो याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ। 2 पंचे 10, 10 आणि 1 11, 11/2 गुणिले 2/3 गुणिले, बघा 11 दुनी 22, 22 आणि 1 23, 23/11। आता गुणाकार आणि भागाकारामध्ये काही कटत असलं तर काटायचं, बरं का? बेरीज वजाबाकी मध्ये काटीत व्हायचं नाही। गुणाकार आणि भागाकारामध्ये बघा, 2 2 कटले, 11 11 कटले, राहिलं काय? 23/3, 23/3 आपलं उत्तर आलंय। याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पण कन्वर्ट करू शकतो। कसं? बघा, 3 एक 3, 3 7 21, 3 7 21, उरले किती? 2, 7.2/3 आपलं फायनल आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो। बघा, पाचवा क्वेश्चन काय दिला आपला? डिव्हिजन दिलाय। याच्या आधी आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन बघितले फ्रॅक्शनचं। आता डिव्हिजन बघा, डिव्हिजन मध्ये काय करतो आपण?
डिव्हिजनच्या ऐवजी तो मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याच्या पुढचा जो फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल करतो, म्हणजे उलटा करतो. बघा कसं, पहिला फ्रॅक्शन जसं तसं लिहायचं, काही अडचण नाही. चला, डिव्हिजनचं करायचं मल्टिप्लिकेशन आणि या पुढल्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा 4/3, 4/3. आता पुढे पण सेमच, डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन आणि ह्याचं काय रेसिप्रोकल 4/3 सेम करायचं पुढे पण. चला, काही कटत असेल तर कट करायचं, नाहीतर वरचा गुणाकार वरी, खाल्ला गुणाकार खाली. बघा इथं 4 आहे, इथं 4 आहे, कटून जातं. 4 4 कटलं, 3 कटलं, 3 कटलं. आता राहिलं काय, 4 गुणिले 4 आणि 3 गुणिले 3 म्हणजे काय येणार, 4 गुणिले 4 16 आणि 3 गुणिले 3 किती 9. मित्रांनो, हा फ्रॅक्शन आलेला आहे, याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात पण करू शकतो. कसं बघा, 9 1 9, 9 1 9, उरले किती मित्रांनो, 9 7 16 म्हणजे 7 उरले, छेद 9. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकात काय आलं आपलं, 1.7/9. पुन्हा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लावायचं आपल्याला. कोणत्या, चढत्या क्रमाने. चढत्या क्रमात काय असतं, आधी लहान, त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणि सर्वात शेवटी सगळ्यात मोठं. मग याच्यामध्ये आपल्याला क्रम ठरवावा लागला, आधी कोण मोठं कोण लहान. मग त्यासाठी काय करायचं मित्रांनो, प्रत्येकाच्या अंशाला 1 1 0 देऊन टाकायचं. 1 1 0 देऊन टाकलं, काय अडचण नाही. चला, 3 1 3, 3 3 9, पुन्हा 7 1 7, 7 7 49, बे 1 बे, बे 5 10. बरोबर का. आता मित्रांनो, वर जे व्हॅल्यू आलेत त्याच्याहून आपण त्यांचा क्रम ठरवू शकतो. ज्याची व्हॅल्यू सर्वात मोठी तो फ्रॅक्शन सर्वात मोठा, ज्याची व्हॅल्यू सर्वात लहान तो सर्वात लहान. बघा, आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायची, लहानाकडून मोठ्याकडे जायचे. कोण आहे लहान सर्वात, बघा हे 3 दिसते लहान, म्हणजे सर्वात लहान 1/3. त्याच्यानंतर थोडं मोठं कोण येणार, 5 आलं, 1/2. आणि सर्वात शेवटी सगळ्यात मोठं कोण येणार, बघा 7, म्हणजे 5/7. झाली का मित्रांनो असेंडिंग ऑर्डर. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. पुन्हा आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्येच करायला सांगितलं, परंतु मित्रांनो इथं बघा तुम्हाला सर्वांचे न्यूमरेटर इक्वल दिसत आहेत. इथं काहीच इक्वल नव्हतं म्हणून आपण ही पद्धत वापरली. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असताना आपल्याकडे वेगळ्या पद्धती आहेत. बघा, न्यूमरेटर जर सेम असेल तर त्याचा डिनॉमिनेटर बघायचा आणि डिनॉमिनेटर जर सेम असेल त्याचा न्यूमरेटर बघायचा. बघा, न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर बघा. मग लक्षात ठेवा, जेव्हा न्यूमरेटर सेम असतो त्याचा डिनॉमिनेटर जेवढा लहान तेवढा तो फ्रॅक्शन मोठा, जेवढा डिनॉमिनेटर मोठा तेवढा तो फ्रॅक्शन लहान. बघा, मग आपल्या असेंडिंग ऑर्डर लावायची, सगळ्यात आधी लहान घ्यायचा. सगळ्यात लहान कोण असेल, 5/23. सर्वात लहान काय झाला, 5/23. पुन्हा 5/17, पुन्हा 5/12 आणि सर्वात मोठा 5/11. हे सर्वात स्मॉल सर्वात लार्ज. बरोबर. पुढे काय दिलं आपल्याला, ऍडिशन करायची. डेसिमल फ्रॅक्शनची ऍडिशन करताना मित्रांनो, ऍडिशन सबट्रॅक्शन करताना पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा, उत्तर चुकत नाही. चला, इथं काय 2. आता 2 च्या पुढे काही नसतं म्हणजे पॉइंट घेऊ शकतो आपण आणि 0 कितीही वाढू शकतो मी, काही त्याला मर्यादा नाही. चला, पुन्हा काय 0.2. बघा, 0 पॉइंट खाली पॉइंट, 2 ला 2, पुन्हा 0 पॉइंटला पॉइंट 0.2, पुन्हा 0.002. काय अडचण नाही. चला, 2 ला 2, 2 ला 2, 2 ला 2 आणि पॉइंटला पॉइंट आणि हे 2 ला 2, म्हणजे आपली ऍडिशन काय आली 2.222. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलं आपल्याला, 75/100 चेंज इनटू डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शनला आपल्याला काय करायचंय, डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे. मग काय करायचे मित्रांनो, बघा हे काय 75/100. बघा, जेव्हा छेदामध्ये 10 100 1000 असतात तेव्हा त्यात जेवढे शून्य असतात तेवढ्यानी पॉइंट उजवीकडून इकडे सरकवायचा. म्हणजे बघा किती आहे, इथं 75 आहे, म्हणजे किती शून्य आहेत, 1 2. मग 2 अंक सोडून पॉइंट सरकवायचा, 1 2 म्हणजे पॉइंट इथं येईल, 0.75 आपलं उत्तर येईल. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, कन्वर्ट 0.4776 इंटू फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे या डेसिमल फ्रॅक्शनला. मग काय करायचं बघा, 0.4776 याला कन्वर्ट करायचे. मित्रांनो, हा डेसिमल आपल्याला काढून टाकावं लागेल. डेसिमल कसा काढून टाकायचा, इथे डेसिमलच्या नंतर जेवढे डिजिट आहेत तेवढे शून्याने त्याला डिवाइड करायचं, तेवढ्या शून्याने डिवाइड करायचं. चला, काय येईल बघा, याचं मी डेसिमल काढून टाकतो. 4776 अपॉन किती डेसिमल सरकवलाय, 1 2 3 4,
म्हणजे 1 वर 4 शून्य द्यायचे. किती? 1 2 3 4. बरोबर मित्रांनो, झाला आपला फ्रॅक्शन. बरोबर. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन 11 आपल्याला ऍडिशन करायला सांगितली डेसिमल फ्रॅक्शनची. येते आपल्याला काय पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा, विषय संपला. चला 4 पॉईंट इकडे 0 किती पण देऊ शकतो मी, काय अडचण नाही. पुन्हा 4.44 पुन्हा 44.4 इथं नीट लक्ष द्यायचं, इथं चुकू शकतं. बघा शून्याला शून्य घेतलं नाही घेतलं तर चालत होतं. 4 ला 4 4 आणि 4 8 पॉइंटला पॉइंट 4 त्रिक 12 आजच्याला 1 4 आणि 1 5 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 52.84. बरोबर. त्याच्यानंतर बघा इथं पण आपल्याला ऍडिशन करायची. बघा 1 + 0 + 9/10 + 3/100 इतकी सिंपल ऍडिशन आहे. बघा 1 ला 1 ठेव तुम्ही, काय अडचण नाही. 0 घेतलं नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही. बघा 10 ने 9 ला भाग दिला. बघा काय येत असते, एक शून्य आहे, एक अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे काय येणार 0.9. पुन्हा इथं 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा, 1 3 इथं काही नाही म्हणजे शून्य घेऊ आणि पॉईंट देऊ. बघा 3 हे शून्य काय पॉईंट दिला आणि हे शून्य. बरोबर झालं. आता मित्रांनो याची ऍडिशन करा. काय येते बघा, हे शून्य काढून टाका, शून्याचं काही गरज नाही. 1.93 उत्तर येते. ह्याचं काय उत्तर येते 1.93 एवढी त्याची ऍडिशन येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलंय आपल्याला बघा, अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमामध्ये लावायचे. दिलेले जे अपूर्णांक आहेत ते आपल्याला उतरत्या क्रमामध्ये लावायचे. उतरता क्रम किंवा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, मोठ्याकडून लहान्याकडे, मोठ्याकडून लहान्याकडे. आता मित्रांनो इथं बघा आपल्याला मोठा कोणता लहान कोणता हे डिटरमाइन करायला खूप सोपं आहे, कारण सर्वांचे आपल्याला जे डिनॉमिनेटर दिलेत ते सेम आहेत. ज्याचा न्यूमरेटर मोठा, ज्याचा अंश मोठा तो सर्वात मोठा. सर्वात अंश कुणाचा मोठा आहे बघा, हा 30 वाला आहे म्हणजे सर्वात मोठा काय होणार 30/42. बरोबर. पुन्हा त्यानंतर थोडा छोटा कोण येणार 21/42 आणि सर्वात लहान कोण येणार 14/42. ही झाली आपली डिसेंडिंग ऑर्डर, उतरता क्रम. पुन्हा काय दिलंय, डिवाइड 1.2875 डिवायडेड बाय 25 असं विचारलं आपल्याला. जे दिलंय ते लिहून घेऊ. चला 1.2875 अपॉन 25 असं दिलंय. मित्रांनो आपल्याला पॉइंट चालतो का, पॉइंट चालत नाही. मग काय करायचं मित्रांनो, बघा आपण पॉइंट काढून लिहूया. आता मित्रांनो पॉइंट आपण काढलेला आहे, पण पॉइंट कितीने काढलाय बघा, पॉइंटच्या नंतर किती अंक होते 1 2 3 4. किती अंक होते 4 अंक. मग वरचा पॉइंट काढायचं म्हणलं की खाली तेवढे शून्य देऊन टाकायचे. किती 4 म्हणजे गुणिले 1 वर 4 शून्य देऊन टाकायचे. 4 शून्य देऊन टाकली. आता करा तुम्ही कॅल्क्युलेशन. चला काय 25 1 25 25 5 1600 उरले 3 25 1 25 उरले 12 25 5 1600. काय काय राहिलं बघा, बघा इथे लिहितो मी 515 राहिलं वरी आणि खाली किती राहिलं 10,000. खाली किती राहिलं 10,000 राहिलं. बरोबर का. आता मित्रांनो तुम्हाला माहिती खाली शून्य असल्यावर कसं डिवाइड करायचं, जेवढे शून्य तेवढे अंक सोडून तुम्ही पॉईंट देतात. किती शून्य 4 शून्य, 4 अंक सोडून पॉईंट द्या. बघा 1 2 3 चौथा अंक काय नाही म्हणजे शून्य घ्यायचा आणि पॉइंटला पॉइंट म्हणजे आपला आन्सर काय आला याचं 0.0515. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आपल्याला ऍडिशन करावी सांगितली. बघा आपल्याला डेसिमल मध्ये उत्तर लिहायचंय. बघा हे तुम्हाला येतात डिव्हिजन काय बघा, 1 0 आहे मग एका अंकानंतर पॉइंट म्हणजे काय 0.3. पुन्हा काय मित्रांनो 2 शून्य, 2 अंकानंतर पॉइंट म्हणजे 5 0 पुन्हा इथं पॉइंट देणार पुन्हा 0 म्हणजे 0.05. पुन्हा इकडं 3 अंकानंतर म्हणजे बघा 8 पुन्हा 2 शून्य झाले का 3 अंक पॉइंट द्या 0. यांची आपल्याला ऍडिशन करायची. यांची जर ऍडिशन केली तर काय येणार मित्रांनो 0.358 अशी आपली ऍडिशन येणार. बघा नेक्स्ट क्वेश्चन, हा तर क्वेश्चन सगळ्यालाच यायला पाहिजे. चला बघा आपण तिरप्या गुणाकारण करूया. बघा 5 चोक 20 पुन्हा काय 2 त्रिक 6 आणि खाली 2 चोक 8 काय आलं 26/8. याला आणखी आपण रिड्यूस करू शकतो. मग काय करू आपण, रिड्यूस करण्यापेक्षा डायरेक्ट आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक लिहून टाकू. चला बघा 8 1 8 8 त्रिक 24 राहिले किती 2 2/8. आता ह्याच्यात पण रिड्यूस होतं बघा 2 1 2 2 चोक 8 म्हणजे फायनल आन्सर काय आलं 3.1/4 आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतंय, अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. दिलेले जे डेसिमल फ्रॅक्शन आहेत ते आपल्याला असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहान्याकडून मोठ्याकडे आपल्याला ते ऑर्डर करायचे.
बघा मित्रांनो, आता 3 डेसिमल फ्रॅक्शन दिलेत आपल्याला, 3. पहिल्यांदा मित्रांनो काय बघायचं, याच्या पलीकडे काही पूर्णांक संख्या आहे का पॉईंटच्या अलीकडे? तिघाकडे नाहीये, मग त्यात काय आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाही. त्यानंतर बघायचं मित्रांनो टेन्थ प्लेसचं, काय टेन्थ प्लेस, दशांश जे स्थळ असतं त्याचं बघायचं. काय बघा, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 3 आहे. मग सर्वात मोठं कोण आहे मित्रांनो? 6 वालं. त्याच्यापेक्षा थोडं लहान कोण? 5 वालं. आणि सर्वात लहान 3 वालं. म्हणजे इथंच आपलं कंपॅरिझन झालंय, पुढे जायची गरज नाही. चला मग असेंडिंग ऑर्डर मध्ये सर्वात लहानाकडून मोठ्याकडे जायचे. सर्वात लहान 0.375, पुन्हा थोडं मोठं कोण? 0.583 आणि सर्वात मोठं 0.666. बरोबर. त्यानंतर बघा, द नंबर विच इज टू बी ऍडेड टू 0.001 टू गेट 1.111, म्हणजे 1.111 हे उत्तर मिळण्यासाठी या 0.001 मध्ये कोणती संख्या आपल्याला ऍड करावं लागेल असं विचारलंय. यावेळेस काय करतो मित्रांनो, अशा वेळेस काय करतो आपण, या उत्तरातून एक संख्या वजा करतो, आपली जी मिळवायची संख्या ती येऊन जाते. चला मग करूया. 1.111 मायनस 0.001. बघा, 1 मधून 1 गेला 0, 101, 101 पॉइंटला